पहिल्या षटक घेऊन असताना शुभमला पाहू शकतो. एक यंगस्टर आहे. अनिकेत देखील असेल. असे भरपूर देखील यंगस्टर आहेत कांबा संघामध्ये. पहिला चेंडू सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी चेंडू बॉडीवरती आदलत असताना रनआउटची संधी होती, पण आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये एक धाव सुखरूप पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. संघाचा धावसंख्येचा श्री गणेश होतोय 1 या आकड्याने. आता मात्र निलेश गायकर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर शुभम. पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतो तो, म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील हा चेंडू स्क्वेअर कटचा देखना नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतात. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु सुरेखरित्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण आणि सुरेखरित्या दुसरी धाव देखील व्यवस्थित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पळून पूर्ण केलेले ते म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करतोय शुभम मैदानच्या आतमध्ये. नक्कीच गोलंदाजी फार सुरेख होते. 2 चेंडू आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. लॉंग ऑफ आणि मिड विकेट ठेवण्यात आले. 2 क्षेत्रक 30 या सर्कलच्या बाहेर. शॉर्ट पिकेचा चेंडू होता, परंतु मोठा फटका मारता आला नाहीये. परंतु पंच या अपील पासून कोणतेही सहमत नाही. परंतु काय करतं मैदानच्या आतमध्ये, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. बघा रिव्ह्यू कोणताही नसेल कांबा संघ. पंच आपला निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. 4 धाव धावफलकावरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय, फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सूरजच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीचे 3 चेंडू सुरेख हाताळले होते. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो मिड विकेटच्या वरतून. लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सूरजच्या बॅट मधून. सुरेख आपल्याला पाहायला मिळाले होते. सुरेखरित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 ते 3 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळले. तदनंतर ओव्हरपिच चेंडू टाकले आणि षटकार पाहायला मिळाले आपल्याला. 16 धाव धावफलकावरती. तेजस्वी गायकर कोंडेरी गावचे एक खेळाडू आहेत. एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकामध्ये. बघा तेजस गायकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, ते म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला. या चेंडूवर निलेश गायकर यांनी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकले, तर तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे ते म्हणजेच तेजस गायकर यांच्या माध्यमातून. बघा गुड्डूसाठी देखील पारितोषिक असणार आहे. 3 चेंडू 3 षटकार तब्बल 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक असणार आहे ते म्हणजे तेजस गायकर यांच्या माध्यमातून. सलगचे 2 षटकार येत आहेत. शुभम वरती आक्रमण घ्यायचं पहिल्या षटकामध्ये. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. सलगचे 3 षटकार येते सूरजच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 22 या आकड्यावरती 22.
पहिले 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूंमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेल्या त्या म्हणजे गोलंदाज शुभम याने आणि तदनंतरच्या 3 चेंडूंवर अतिशय महागडी गोलंदाजी त्याने केलेली आहे. तब्बल 18 धावा खर्च केल्यात नंतरच्या 3 चेंडूंमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात तब्बल 22 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिलेत पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये साहिल येतो गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेण्यात आलाय. 22 धावा एकवटल्या निलेश आणि सूरजच्या माध्यमातून. हवी तशी सुरुवात करून दिली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. अजूनही विश्वास येणे देखील बाकी असतील. ते देखील रोज सकाळी सराव करतायत. चौकार षटकांच्या आतिषबाजी करतात परंतु मॅच मध्ये खेळणं गरजेचं असेल. नक्कीच नक्कीच आदेश. प्रॅक्टिस सेशन आणि टुर्नामेंट यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. प्रॅक्टिसला आपल्या विभागातीलच खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात परंतु टुर्नामेंटला दुसऱ्या विभागातील खेळाडूंचा देखील आपल्याला सामना करावा लागतो. याची देखील नोंद घेणं गरजेचं आहे. विश्वास क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना ठेवली झाली आहे. कव्हर पॉइंट मिड विकेट आणि लॉंग लेग. सूर्यकसा फटका पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित अनिकेत उचलतील फेक मिळतील. थोडेसे फॉर्मलिंग होत असताना बऱ्याचशा खेळाडूंचा अजूनही सराव नाहीये. दोन धावा येत आहेत पहिल्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. धावा रोखायला लागतील गावदेवी कांबा संघाला. सूर्यकसा फटका पाहायला मिळतो बॅकफुट वरती येऊन फाईन लेगच्या दिशेने फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका पाहायला मिळतोय. साहिल वरती देखील आक्रमण. दुसऱ्या षटकामध्ये निलेशच्या बॅट मधून येतोय षटकार. म्हणजे स्वप्नील के नेहमीच एक मोठा समर्थक असेल कोंढरी संघाचा. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक येते ते म्हणजेच गुड्डूला. सूर्यकसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॉकर मध्ये टाकला होता. कोणतेही उत्तर नव्हतंय बघा फलंदाज निलेशकडे. गुड्डूने कदाचित 50 धावा केल्या तर तब्बल रोख रक्कम 2000चं पारितोषिक असतं ते म्हणजेच स्वप्नील उर्फ आगा केने यांच्याकडून. कमबॅक करतोय तिसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या त्यानंतर षटकार त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्क वरती. फुलटा चेंडू जेलची संधी असेल परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या फटक्याचे चटके लागत असताना चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धाव मिळतील या चेंडूवरती. करून दिली आतापर्यंत सूरज आणि निलेशने. धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 34 धावा. पॉवर प्लेची कोंडी फोडण्यात येते. आतापर्यंत सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. निलेश दादा निश्चित हे देखील सामन्याला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये. सूर्यकसा फटका पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या फटक्याचे चटके जरूर लागतील गावदेवी कांबा संघाला. अजून देखील 4 ऍड करूया. कोंडेरी
डीजे तुषार यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. समय सूचकता देखील टायमिंग त्यांच्याकडे खूप चांगला आहे. चला सामना स्पीडअप करायचा. 2 षटकामध्ये आतापर्यंत धावाचा विचार केला तर 38 धावा बनवल्यात. 19.0च्या सरासरीने धावा कुठल्या जातात मैदानच्या आतमध्ये. हे धावा रोकायला लागतील गावदेवी कांबा संघाला. हवी तशी सुरुवात करून दिली कोंढरी स्पोर्ट कोंढरी संघाला. निलेश आणि सूरज रोहित भोईर यांचे देखील आगमन झालंय. मथुर बैलाचे फॅन 1001 यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती अनिकेत पाहायला मिळतोय. किंग्स प्रीमियर लीग मध्ये सुरेख अशी कामगिरी केली होती अनिकेतने आणि तिसरा क्रमांक पटकावला होता स्वामी 11 या संघाने. पुन्हा एकदा तोच अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. सुरेख असा फटका पाहायला मिळतो. फेकून दिलाय फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकारनं आगच करतोय. फलंदाज सूरजच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकारच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. 44 धावा धावफलकावरती. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न चालू मैदानच्या आतमध्ये निलेश आणि सूरजच्या माध्यमातून. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलकावरती धावा लागल्या 44. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत आणि दोघांना एकामेकाचे डावपेच देखील माहित आहेत. बघा सलगचा 4था षटकार मारलेला आहे सूरज यांनी. लोअर फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारता आला नाही. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय. आता कमबॅक करतोय गोलंदाज अनिकेत दुसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु आता संधी असेल कॉटन बॉल मध्ये परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळतं अनिकेतच्या माध्यमातून. जीवनदान मिळत असताना सूरजला पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना निर्धाव चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी करते. आता कमबॅक करते अनिकेत तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरून षटका त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा एक सिंगल आले त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने. तत्पूर्वी आलेली एक धाव मैदानच्या आतमध्ये. दुसरी धावचा प्रयत्न असेल. आता दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. निलेशला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागत असताना कोंढरी स्पोर्ट कोंढरी संघाला निलेशच्या स्वरूपात. फलंदाज सुजित येतो मैदानच्या आतमध्ये. नेट नंबर 3 वरती येत असताना
कमबॅक करतो अनिकेत तिसऱ्या षटकामध्ये 46 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रोटेक्शन आहे. भागेश उचलतील फेकतील तत्पूर्वी एक धाव येते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 47 या आकड्यावरती. देऊया डीजे संधी. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेतचा विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात. कमबॅक आहे तिसऱ्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय ते देखील पाहणं गरजेचं असेल. ऋतिक येतोय गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकामध्ये. एक चांगला गोलंदाज आहे. 5 खेळाडू आपल्या या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चेंडू मैदानच्या आतमध्ये निर्धाव येतोय. स्ट्राइक क्लासेस सूरज, नॉन स्ट्राइक क्लासेस सुजित. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा जेल ड्रॉप आणि षटकार देखील येतोय या मॅच मध्ये. सूरजच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. अजून एक षटकार येतोय सूरजच्या बॅट मधून.
पुढील फलंदाज तन्मय येतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 गडी गमावलेत. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकामध्ये. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित भागेश थोडंसं पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळते. वेळ घेत चेंडू उचलण्यासाठी आणि 2 धावा देखील एकवटल्या गेल्या शेवटच्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा धावफलकावरती. राज भोईर यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आई गावदेवी चषक 2025 मध्ये. बघा याच्यानंतर विनिंग मॅच त्वरित खेळणार होता मी. तो कुठं जायचं नाही सांगोडे संघ आपण. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेतला पाहू शकता. ज्या अनिकेतने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. टाकल्याचे सूरज फुल टच चेंडू क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा येत आहेत या चेंडूवरती. मध्ये मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावबॉल करते. धावा लागल्या गेल्या त्या 66 डबल 6. पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. भागेश पाहतच राहिले चेंडूवरती. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. मिळालं असतं परंतु तसं काही घडत नाही. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या सूरज साठी. अप्रतिम बॅटिंग राहिली. मैदानच्या आतमध्ये निलेश येतोय. यश केने बघा कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी संघ जर क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये आगा केने यांच्याकडून एकविरा ट्रिप असेल. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद.
अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामध्ये. मोठा फटका येतो मैदानच्या आतमध्ये. तन्मयच्या बॅट मधून षटकार. तर धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद होईल शेवटच्या चेंडूवरती. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकात धावा लागल्या गेल्या त्या 78 आणि 79 धावांचं भलं मसो टार्गेट ठेवलंय गावदेवी कांबा संघासमोर.
आता स्ट्राईकला असेल अनिकेत, नॉन स्ट्राईकला असेल सागर. गोलंदाजी मार्कवरती वैभव पहिले षटक घेऊन असताना पंचांच्या भूमिकेत अनिलजी म्हात्रे, त्यांनी सोबतीला असले चेतन पाल, एस टी पॅनलचे सर्व हेमंत टेंबे. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचा मैदानच्या आतमध्ये. हे धावा चेस केल्या का डिपेंड ते देखील पाहणं गरजेचं असेल. कालच्या दिवसामध्ये 90 धावा बनवल्या होत्या. पहिला चेंडू थोडस रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना डेड बॉल. वैभव पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निर्धाव येतोय. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून. उपस्थित नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतो बॅक टू बॅट अनिकेतच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावपळ करत धावा लागल्या 13. अजून एक फुलटा चेंडू. 3 चेंडू मध्ये 3 षटकार पाहायला मिळतात फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून. षटकार तत्पूर्वी एक धाव मिळतीये. आता धावपळ करते 19. अजूनही 60 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 25.
सूर्यकाचा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु त्यांना बीट करून चेंडू वन बाउन्स ऑन द लाईन. शेवटच्या चेंडूवरती येतोय सागर यांच्या बॅटमधून चौकार. जशाच तसं प्रत्युत्तर जातं मैदानच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 22 धावा कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी संघाच्या होत्या. तब्बल 1 धावेने पुढे आहे गावदेवी कांबा संघ. 23 बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. मॅच बॅलन्स असेल. 4 षटकामध्ये 56 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती तन्मय येतं दुसऱ्या षटकामध्ये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि मिड विकेट ठेवण्यात आले. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकले अनिकेतच्या बॅटवर 3 षटकार आलेत. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झेल ड्रॉप होतोय. अनिकेतला मिळतं या मॅच मध्ये जीवनदान. परंतु जीवनदानचा पुरेपूर फायदा घ्यायला लागेल. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावाचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केल्या जातात. गुड रन इन बिटवीन द विकेट. जिथे एकही धाव नव्हती तिथं 3 धावा खर्च करतायत. या चुका टाळाव्या लागतील. 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 26 या आकड्यावरती. स्ट्राईकला तो सागर. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु अजून एक चौकार येतोय सागरच्या बॅट मधून. तीस धावा धावफलकावरती. जशा तसं प्रत्युत्तर दिलं तर मैदानच्या आतमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या कॉटन बॉल मध्ये आता संधी असेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागत असताना गावदेवी कांबा संघाला सागरच्या स्वरूपात. अनिकेत येतो मैदानच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल अनिकेत न्यू बॅट्समन. नेट नंबर 3 वरती येत असताना फुलटॉल चेंडूवरती फुल टॉल वसूल करत असताना समालोचन कक्षाच्या दिशेने षटकार पाहायला मिळतो अनिकेतच्या बॅट मधून.
सुरेख असा चेंडू पाहायला मिळते ब्लॉक हॉल मध्ये. कोणतेही उत्तर नव्हतं अनिकेतकडे. आता कमबॅक करते गोलंदाज. 5व्या चेंडूवरती शेवटचा चेंडू शिल्लक. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचे. 36 बनवले आतापर्यंत. अजून एक फुलटा चेंडू. बॅटची कडा लागत असताना क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. जीवनदान मिळते अनिकेतला. 2 धाव देखील पूर्ण. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. 38 धावा धावपल करते कोंढेरी संघाचा विचार केला तर त्यांची देखील 38 धावा होत्या. अठरा चेंडूचा केस शिल्लक. 41 धावांचं समीकरण असेल मैदानच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सुजित येतोय. गोलंदाजी मार्क वरती दोघही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालं आतापर्यंत या मॅच मध्ये. 38 धावा बनवल्यात आतापर्यंत. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचा मैदानच्या आतमध्ये. चालू असलेली चुरस या दोन संघांमध्ये. कोंढेरी त्यांना फाईट असताना गावदेवी कांबा संघ. शॉर्ट पिकाचा चेंडू होता. बॅटची काढा लागत असताना फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू वाढवण्यात यश आलंय. उचलतील फेकतील तत्पूर्वी 1 धाव मिळते या चेंडूवरती. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. 40 धावांची गरज. 39 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. त्याला खेळून काढतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा दुसरा झेल ड्रॉप होतोय अनिकेतचा. जीवनदान मिळते. 1 धाव येते या चेंडूवरती. चाळीस धावा धावफलकावरती. अजूनही मॅच बॅलन्स असेल दोन्ही संघाच्या बाजूने. वाईट चेंडू. पंचांचा इशारा अनिल म्हात्रे यांचा. 41 धावा धावफलकावरती. शॉर्ट पिचचा चेंडू फक्त दिशा देत असताना हलक्या हाताने खेळून काढते सॉफ्ट हँडने. पंचांचा इशारा नो चेंडू. काय घडतं मैदानच्या आतमध्ये. 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल. 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या पुढीलचा चेंडू फ्रीट असेल. सोने पे सुहागा आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. एन मोक्याच्या वेळी नो चेंडू येतोय ओव्हर स्टेपच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 आकड्यावरती.
16 चेंडूंचा खेळ शिल्लक, अजूनही 34 धावांची गरज. अद्याप मॅच बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. फ्रीटचा चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला बॅटची काढायला लागत असताना एक धाव येते फ्रीटच्या चेंडूवरती. 46 धावा धावफलकावरती. ट्राय केलं असेल अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी आलेले मैदानच्या आतमध्ये एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावरती. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक, 32 धावांची गरज. हो, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद होईल तर अनिकेतला मैदान सोडावं लागतोय. अजून एक धक्का लागतोय गावदेवी खांबा संघाला. चौथ्या क्रमांकावरती 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 32 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. पुन्हा एकदा बॅटची काढायला लागत ना. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होत आहे. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 48 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 31 धावा बनाव्या लागतील मैदानच्या आतमध्ये गावदेवी खांबा संघाला. चला ड्रिंक्स ब्रेक जाऊ द्या मैदानच्या आतमध्ये.
मैदानच्या आतमध्ये चला फील्ड लावून घ्यायचे आपण कोंढरी संघ. चला फास्ट खेळते कोंढेरी संघ. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक 31 धावांची गरज. विजय भोईर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आई गावदेव चषक 2025 मध्ये. चला दादा आपण यायचं व्यासपीठावरती. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो लोंगांच्या दिशेने भागेच्या माध्यमातून. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव एकवटली गेली मैदानच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला असेल अनिकेत, जो अनिकेतच्या बॅट मधून सलग 3 षटकार पाहिले होते पहिल्या षटकामध्ये. तोच अनिकेत आता स्ट्राईक नेनला. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक 30 धावांची गरज. स्ट्राईकला अनिकेत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय, कमबॅक करतोय गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 30 धावांची गरज. सूर्य कसा फटका पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेने. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण उचलतील फेकतील दुसरी जायचा प्रयत्न असेल का? एकच धावावरती समाधान मानावं लागते. पन्नास धावा पूर्ण होत्या संघाच्या. 50 कंप्लीट. सिंगल डबलने काय फरक पडणार नाही. कोंढेरी संघाला मोठा फटका येणं गरजेचं असेल गावदेवी कांबा संघासाठी. स्ट्राईकला येतो भागेश. फुल टच चेंडू, शतक उपस्थित आहेत परंतु त्यांना बीट करून चेंडू वन बाउंस ओव्हर द लाईन. चौकार येतोय फायनलच्या दिशेने भागेशच्या बॅट मधून. आठ चेंडूंचा खेळ शिल्लक 25 धावांची गरज या मॅच मध्ये गावदेवी कांबा संघाला. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. लढता लढता हरलो तरी चालेल पण तो प्रयत्न करणे सोडणार नाही आम्ही, हेच सांगत असताना भागेश. 8 चेंडूचा खेळ शिल्लक 25 धावांची गरज. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता कमबॅक करते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती तन्मयला पाहू शकता. 7 चेंडूचा खेळ शिल्लक 25 धावांची गरज. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल गावदेवी कांबा संघासाठी. या मॅच मध्ये कमबॅक करतील. एखादा निर्धाव चेंडू कोंढेरी संघासाठी.
सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार पाहायला मिळतो भागेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती 4 षटकाच्या समाप्तीने धावावरती धावा लागल्या गेल्यात त्या 58 धावा 7 चेंडू आणि 21 चं समीकरण असेल मैदानच्या आतमध्ये क्रॅम्प आलाय मैदानच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला 79 धावांचा पाठलाग करायचा आहे 58 बनवल्यात आतापर्यंत 4 षटकांमध्ये चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कोंडेरी संघ एक तासाच्या वरती उशीर झाला या मॅचला चला थोडस फास्ट केलायचंय साईका दिवाना सांगोडे बी संघ आपण यायचे आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यासाठी यानंतरचा सामना विजयी संघ त्यांच्या समेत असेल साईका दिवाना सांगोडे संघ स्ट्राईकला असेल अनिकेत 6 चेंडू 21 चं समीकरण गोलंदाजी मार्क होते निलेश पहिला चेंडू अतिरिक्त धाव वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय उर्वरित समीकरण 6 चेंडू 20 धावांची गरज सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला अनिकेतने विश्वास केने देखील सातत्याने गायडन्स करत असताना 16 धावांची गरज 4 चौकार
मारावे लागतील आणि त्यात 2 षटकार 1 चौकार. स्ट्राईक एंडला सेट बॅट्समन अनिकेत ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके आपण पाहिलेत. सूर्य कसा फटका पाहायला मिळेल मिडविकेटच्या दिशेने. शतकचे उपस्थित चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. उचलतील फेकतील तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतील मैदानच्या आतमध्ये. 2 या 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 66 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 षटकार 1 सिंगल. 3-13 कोणत्या संघाचे होते ते देखील पाहणं गरजेचे असेल. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो शेवटच्या षटकामध्ये. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो. फेकून दिलाय मिड विकेटच्या वरतून. अनिकेतच्या बॅट मधून येतो या मॅच मधील षटकार. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 7 धावांची गरज. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचा होता. आता मैदानच्या आतमध्ये 2 चेंडू 7 धावांची गरज. 72 धावा बनवल्या आतापर्यंत. आणि 7 धावांची गरज. 7 चेंडू 21 चं समीकरण होतं. चला रतन आणि आदित्य भोईर एवन जोडे आपण यायचे इकडे समालोचन कक्षामध्ये. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा काय करता मैदानच्या आतमध्ये. 1 धाव येते परंतु काय घडते. आता स्ट्राइक पुन्हा एकदा अनिकेत कडे असेल. 1 चेंडू गोल्डन षटकार टोकावा लागेल या मॅच मध्ये. तुषार मरके देखील रंगात येत आहेत या मॅच मध्ये. आपल्याला पाहायला मिळते 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोल्डन षटकार मारावे लागेल या मॅच मध्ये. हृदयाचे ठोके वाढवणार आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ज्याला कोणाला बीपी आणि शुगरचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नये, कारण की सामना तसा रंगला मैदानच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 धावांची गरज. एकदा जोरदार आले होते या दोन्ही संघांसाठी. हाय व्होल्टेज मुकाबला. ओहो काय घडतं मैदानच्या आतमध्ये. चेंडू उडालाय आणि षटकार पाहायला मिळतोय. मॅच जिंकून दिले अनिकेतने गावदेवी कांबा संघाला. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी कांबा संघ. 79 धावा चेस केल्या या मॅच मध्ये. अँड हॅड लक कोंडेरी संघ तुम्ही देखील खूप चांगला केलं या मॅच मध्ये.
तब्बल 17 चेंडूंमध्ये 47 धावांची विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मॅच विनिंग बॅटिंग या मॅच मध्ये